ती समजा की गावानं गाव चालवलं पाहिजे. तर गावातली पडकी घरं आहेत ना, वर्षानुवर्ष पडून असतात. गावानंच एकत्र यावं, वर्गण्या काढाव्यात आणि पडकी घरं दुरुस्त करावीत. गावानं आपले रस्ते दुरुस्त करावेत, गावानं पाण्याची सोय करावी, गावानं गटारी सारखे आपले सरकारवर बसले, पण गावानं ठरवलं त्यात सरकारची मदत घेत नाही. कुठली व्यवस्था आहे ती? गावात धर्मस्थळ बांधायचं असलं तर लोक हिरेसरीनं कर्ज काढून पैसे देतात. आमका एक जन्माय गावात आणि त्याचं घर पडले, आपल्या गावातलं आहे, आपण 500-600 कुटुंब मिळून त्याचं घर दुरुस्त करून देऊ, कोणीही पुढे येणार नाही. ही जरा जबाबदारी सरकारची. पण गावात देऊळ बांधायचंय, मशीद बांधायची, दर्गा बांधायचंय, चर्च बांधायचंय, जैन मंदिर बांधायचंय, फार तर माणसं येतात आणि कितीही गरीब माणूस कुठून का होईना कर्ज काढून आणून, कारण ते मानाचं आहे. गावात गेलबाचं घर पडलंय याच्यात काय अपमान आहे? त्याचं वर्षानुवर्ष घराला डोळा पडलाय याच्यात काय आहे? तर माणसं इथली ना, माणसांना किंमत देत नाही. तसं लक्षात या देशात देवाला जेवढी किंमत आहे, काल्पनिक देवाला जेवढी किंमत आहे, तितकी साजिवंत माणसाला नाही. माणसं एकमेकांचा अपमान करतात. जिवंत माणसांचा अपमान करणं हा खेळ आहे.